भोकरदन जाफराबाद रस्त्यावर विरेगावजवळ घडलेला भीषण अपघात एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. ऑटो रिक्षा आणि दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक आणि या अपघातात एका 21 वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर 4 जण गंभीर जखमी आहेत. ही घटना बुधवार 3 जून रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास विरेगाव परिसरातील धोकादायक वळणावर घडली. मृत तरुणाचे नाव शिवाजी राजू निर्मळ, वय 21, भोकरदन, जी जालना असे आहे. तो आपल्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार जाफराबादकडून एक ऑटो रिक्षा अतिवेगाने भोकरदनच्या दिशेने येत होती. याच वेळी दुचाकीवरील काही तरुण काम आटून गोदरी गावाकडे परतत होते. विरेगाव जवळील वळणावर दोन्ही वाहनांची समोरासमोर प्रचंड वेगाने धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील शिवाजी निर्मळ याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवरील 2 मित्रही गंभीर जखमी झाले आहेत. सागर रमेश निकाळजे, वय 21, रा गोदरी, भगवान प्रल्हाद गावंडे, वय 20, रा कोळेगाव, तर ऑटो रिक्षातील 2 प्रवासीही जखमी झाले आहेत. जीवन प्रकाश खामट, वय 11, प्रकाश विठ्ठल खामट, वय 35, दोघे रा छत्रपती संभाजीनगर. जखमीपैकी तिघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या दुर्दैवी अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. तरुणाच्या अकाली निधनावर शोकसागर पसरला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोकरदन पोलीस करत आहेत. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.